जोपर्यंत तुमचा अपघात नाही झाला तोपर्यंत काय लाईफ होतं? तर जसं नॉर्मल लोकांचं सर आयुष्य असतं तसंच माझं देखील सुरुवातीला तसंच आयुष्य होतं. जसं की तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, तसं माझ्या आयुष्यात पण आला. त्यावेळेस सगळं होतं, फक्त गाडीची कमी होती आम्हाला, फोर व्हीलरची कमी होती. वडिलांना एक मर्सिडीज ब्रँड आवडत होता, मग ती गाडी पण बघितली होती. टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी मी, माझा एक लॅब टेक्निशियन मित्र आणि डॉक्टर फ्रेंड आहे माझा एक, आम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी निघलो. किंवा एक्सप्रेसवेला आलो आणि अचानक गाडीचं डाव्या साईडचं टायर फुटलं. ॲल्युमिनियमचे जे सेफ्टी बॅरियर्स होते त्याला जाऊन गाडी क्रॅश झाली. जवळजवळ माझी गाडीची स्पीड 80 ते 90 किलोमीटर एवढी असेल स्पीड. गाडीला क्रॅश होऊन गाडी माझी जवळजवळ 60-70 मीटरपर्यंत फरफडत गेली. पुढचं बोनेट एकदम काचेवर आलं होतं, धूर वगैरे येत होता सगळा, तो स्मेल धुराचा. मी दोघांकडे बघितलं, मागापुढे बघितलं, दोघांना काही झालं नाही. पण दुसऱ्या क्षणी मी जेव्हा माझ्या खाली पायाकडे बघितलं तर सेफ्टी बॅरियर माझ्या गाडीमध्ये घुसून माझ्या पायाचे 2 भाग केले. अरे बापरे. लिटरली तुम्ही सफरचंद कापल्यावर सफरचंद कसं 2 विभागात पडतं तसा माझ्या पायाचा हाल झाला. जर तुम्हाला खोटं वाटेल, मी 1 तास त्या जागेवर होतो. 200-250 लोक जमा होती. कोणीच मला कोणीच काढू शकत नव्हतं. माझी मैत्रीण वर्षा मला भेटायला आली. ती मला धीर देत होती की तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासोबत लाईफ टाईम आहे, तुला काही झालेलं नाही. मी विचार केला की अरे माझा अपघात झालाय, मला पाय नाही आहे, हिचं एवढं ब्राईट फ्युचर आहे. मग मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस माझं इन्कम सर चांगलं होतं त्यावेळेस म्हणजे भरपूर मित्र माझ्याजवळ यायचे, पण ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला सर कोण आलं नाही, एक मित्र सुद्धा आला नाही. म्हणजे ना त्यांनी माझ्या आई वडिलांना धीर सुद्धा दिला. त्यावेळेस एकच व्यक्ती समोर आली, वर्षा. तिने माझ्या आई वडिलांना धीर दिला, मला धीर दिला. पण ती लिटरली सर जॉब वगैरे सगळं सोडून माझ्यापाशी होती. बापरे. म्हणजे घरच्यांना सांगितलं की मी कुठेतरी जॉबसाठी बाहेर राहते आणि त्या पिरियडमध्ये तुमचा अपघात झालाय, मग तुमच्या घरच्यांना धीर द्यायला, तुम्हाला धीर द्यायला ती तुमच्या बरोबर राहत होती. हो सर. आदल्या रात्री ठरवलं की लग्न करायचं, दुसऱ्या दिवशी लग्न पण झालं सर. 27 मे 2021 ऍक्सिडेंट झाला, 27 जून 2021 लग्न झालं. करेक्ट एका महिन्यात, तारीख सेमच. मी घराच्या हॉलमध्ये लग्न केलं सर. वॉकरवर सर मी फेऱ्या घेतल्या. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदवले पुन्हा एकदा बरोबर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात छोटीशी संकट, छोटासा एखादा प्रॉब्लेम झाला तरी आपण देवाला, आईवडिलांना, मित्रांना, नातेवाईकांना, समाजाला नावं ठेवतो. दोष देतो नशिबाला की यार माझ्या आयुष्यामध्ये असं का तू घडवलंस, आणि कुठेतरी हारतो, दमतो, गिवअप करतो. पण अशा सोसायटीमध्ये खूप सारे हिरोज आहेत जे खूप मोठी संकट जीवनामध्ये आली तरी देवाला किंवा कोणालाही दोष न देता त्या परिस्थितीवरती मात करून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, दुसऱ्यांना जगण्याची प्रेरणा देतात. आज आपल्याबरोबर असाच एक रिअल हिरो आलेला आहे. त्यांचं नाव आहे ओमकार रौंदाळे, जे महाराष्ट्र क्रिकेट दिव्यांगचे कॅप्टन आहेत आणि ज्यांच्या आयुष्यात खूप अशा घटना घडल्या ज्याच्यामध्ये ते गिवअप करू शकत होते, ते हार मानू शकत होते, नशिबाला दोष देत आयुष्य पुढंच जगू शकत होते. परंतु परिस्थिती कितीही डेंजर आली तर तिच्यावरती मात करून त्यांनी आज एक स्वतःचं अस्तित्व, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःचं घडवलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काहीही कंप्लेंट असेल, तुम्हाला वाटत असेल की यार ही परिस्थिती माझ्या आयुष्यात नसायला पाहिजे होती, हे फारच डेंजर आहे किंवा याच्यामध्ये मी जिंकूच शकत नाही, जर तुम्हाला कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही कंप्लेंट कोणाबद्दलही असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुमच्या सगळ्या कंप्लेंट संपतील, तुम्हाला आयुष्य जगण्याची नवीन प्रेरणा 100% याच्यामध्ये मिळेल. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवीन हिरोंना भेटण्यासाठी सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला पण क्लिक करा आणि हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा, नवी ऊर्जा द्यायला हा पॉडकास्ट पुरेसा ठरेल अशी माझी अपेक्षा आहे. आज आपण स्वागत करूयात विजेता कॉर्नरमध्ये रिअल हिरो ओमकार रौंदाळे यांचं. सर, तुमचं मनापासून स्वागत विजेता कॉर्नरमध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मला तुमच्याबद्दल स्टार्टिंग, तुमचं शिक्षण आणि जोपर्यंत तुमचा अपघात नाही झाला तोपर्यंत काय लाईफ होतं, कसं होतं, किती शिकलात, आई वडील काय करत होते आणि काय परिस्थिती होती याच्याबद्दल थोडक्यात. येस. तर जसं नॉर्मल लोकांचं सर आयुष्य असतं तसंच माझं देखील सुरुवातीला तसंच आयुष्य होतं. म्हणजे मित्रमंडळी, नातेवाईक, घर, खेळ, हॉबीज, परत तुमच्या ज्या गोष्टी असतात अचीव करायच्या की स्वप्न मेन गोष्ट. आणि तसंच माझं लाईफ होतं सर. मी वानोडी येथे राहतो, पुणे वानोडी येथे. तर आमचं एक साधं 2 खोल्यांचं घर होतं, वानोडी गावात राहायचो. स्वप्न मोठी होती की वडील एक पॅथॉलॉजी कंपनीमध्ये जॉबला होते, कलेक्शन सेंटरला होते.
त्यांचं पण असं वाटत होतं की आपल्या मुलांनी पण हीच फील्ड घ्यावी, कारण ह्यात चांगलं इन्कम आहे किंवा एक चांगलं फ्युचर आहे, ह्याच्यात त्याचं चांगलं फ्युचर बनू शकतं. तर म्हणलं ठीक आहे, आणि मी कधी घरच्यांच्या शब्दाबाहेर नाही. म्हणलं ठीक आहे, त्यात करिअर करू. 11वी-12वी झाली, त्यानंतर ग्रॅज्युएशनला मी BSc MLT या फील्ड ॲडमिशन घेतलं, ज्याला आपण म्हणतो मेडिकल लॅब टेक्निशियन. म्हणजे थोडक्यात तुमचं ब्लड कलेक्शन असेल किंवा पॅथॉलॉजीचे जे सॅम्पल टेस्टिंग असतात ते प्रोसेस असेल, त्या फील्डला मी ॲडमिशन घेतलं. आणि संडे बॅच घेतली. संडे बॅच घेण्याचं कारण कसं आहे की संडेचं कॉलेज आपण अटेंड करू शकतो आणि मंडे टू सॅटर्डेमध्ये मी ते एखाद्या लॅबला जाऊन प्रॅक्टिस करू शकतो, सराव करू शकतो. त्यामुळे ते चूज केलं मी. आणि सोबत मला क्रिकेटची खूप आवड होती, त्यामुळे मी स्टेट लेवलपर्यंत खेळलेलो आहे. आमच्या इंटर स्कूल मॅचेस असायच्या, इंटर कॉलेजेस मॅचेस असायच्या, त्या देखील मी खेळलेलो आहे. क्रिकेटची हॉबी पण मी त्यावेळेस सोडली नाही. कारण कसं होतं, काही लोक काय करतात की सॅक्रिफाईस करून टाकतात क्रिकेट. चला बाबा, आता आपण इन्कम सोर्स जनरेट करतोय बाबा, आपल्याला जॉब पाहिजे, हे पाहिजे, त्यामुळे क्रिकेट सॅक्रिफाईस करतात. पण मला वाटतं की दोन्ही बॅलन्स करता आलं पाहिजे तुम्हाला, आणि होतं. मग मी क्रिकेट पण खेळायचो, बाकी साईड बाय साईड आपलं लॅबला पण जायचो, शिक्षण पण घ्यायचो. या तिन्ही गोष्टी माझं चालू होत्या. आणि जसं की तुम्ही म्हणता की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, तसा माझ्या आयुष्यात पण आला. मी शिकत असताना ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस एका मुलीसोबत माझी ओळख झाली. तिची माझी चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये झालं. ओके. मग आम्ही दोघांनी असा प्लॅन केला की आता आपलं ग्रॅज्युएशन संपेल त्यावेळेस आपण आपला लॅबचा बिझनेस चालू करू आणि आपल्या आईवडिलांना त्यावेळेस सांगू, असा आमचा निर्णय होता. पण मग ज्यावेळेस कोविड आला, कोविड एक चांगला तुम्ही म्हणू शकता की एक टार्गेट असेल आमच्यासाठी की लॅबवाल्या फील्डसाठी, की त्यावेळेस इन्कम चांगलं जनरेट होत होतं. कोविडच्या टेस्ट असेल, बाकीच्या टेस्ट असतील. त्यावेळेस मेट्रोपोलिसची आम्ही फ्रँचायसी घेतली. ओके. मेट्रोपोलिसची फ्रँचायसी चालू केली. वडील, मी, आम्ही दोघं मग सॅम्पल वगैरे कलेक्शन करायचो. जे सकाळी 7ला बाहेर पडायचो, रात्री आम्हाला 10-11 वाजायचे घरी यायला. मग बाहेरच आपलं थोडंसं काहीतरी वडापाव वगैरे खायचो. त्यामुळं काय झालं की आमचा इन्कम सोर्स चांगला जनरेट झाला. फुरसुंगीला आमची जागा होती, तिथं आमचं घर होतं. मग ते आम्ही पूर्णपणे बिल्डअप केलं आणि मग तिकडे राहायला गेलो आम्ही. आणि ज्या वेळेस ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या इयरला होतो मी, फ्रँचायसी तर माझी कंटिन्यू होती, पण मग त्यावेळेस काय होतं की कोविडचे सॅम्पल घ्यायला लागायचे. माझे कॉन्टॅक्ट्स पण चांगले बिल्ड झाले होते. म्हणजे जे काय हडपसर एरियातले काही हॉस्पिटल्स असतील तिथले डॉक्टर मला चांगले ओळखत होते. म्हणजे एकदम फ्रेंडशिप सारखा बॉन्ड झाला होता आमचा. आणि मग असं कोविडच्या काळामध्ये माझी आई पण कोविड पॉझिटिव्ह झाली होती. बरं. मग तिला नोबल हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तिची सिच्युएशन पण थोडी क्रिटिकल होती. डॉक्टरांनी काही गॅरंटी नव्हती दिली आईची माझ्या. त्यावेळेस सगळं होतं, फक्त गाडीची कमी होती आम्हाला, फोर व्हीलरची कमी होती. आणि मग वडिलांना एक मर्सिडीज ब्रँड आवडत होता, मग ती गाडी पण बघितली होती. आणि आम्हाला घरी गाडी लागत होती, कारण कसं होतं आईला मग आम्ही घरी आणलं होतं आणि घरी ऑक्सिजनवरच होती आई तरी पण. मग सारखं दवाखान्यात आम्हाला 2-3 दिवसाला चक्कर मारायचे होते की सिटी स्कॅन. प्रायव्हेट गाड्या पण मिळत नसतील. प्रायव्हेट गाड्या पण नव्हत्या. आणि कसं होतं की एक आपण म्हणतो की हाय तर घेऊन टाकू, थोडक्यात असा विषय झाला. मग वडिलांना गाडी आवडली, मग आपण ती गाडी घेतली. मग त्याच गाडीत मग आईला दवाखान्यात ने-आण वगैरे केलं. पण जास्तीत जास्त आमच्या घरापासून ते नोबल हॉस्पिटल हार्डली 4-5 किलोमीटर, त्यामुळे असं त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह किंवा लॉंग ड्राईव्हला जाण्याचा योग नाही आला. 10 दिवसांनी म्हणजे दिवस आला 27 मे 2021चा. त्यावेळेस मग टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी मी, माझा एक लॅब टेक्निशियन मित्र आणि डॉक्टर फ्रेंड आहे माझा एक, आम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी निघलो. हडपसरवरनं निघलो. मग पूर्ण एक पुण्याचा गोल राऊंड मारला, कोथरूड वगैरे असं करत मग आपल्या किवळे एक्झिटपाशी आलो. मग तिथं माझा तो इन्सिडेंट, एक्सप्रेसवे किवळे. येस, किवळे एक्सप्रेसवेला आलो. आणि मीच ड्राईव्ह करत होतो. डॉक्टर लेफ्ट साईडला बसला होता, बॅक साईडला माझा लॅब टेक्निशियन फ्रेंड होता. आणि अचानक गाडीचा डाव्या साईडचा टायर फुटला. बरं. गाडीच्या डाव्या साईडचा टायर फुटला तर जे अल्युमिनियमचे सेफ्टी बॅरियर्स आहेत हायवेला, किवळेचा जो ब्रिज आहे, ब्रिज जसा स्टार्ट झाला माझ्या गाडीचा डाव्या साईडचा टायर फुटला. ॲल्युमिनियमचे जे सेफ्टी बॅरियर्स होते त्याला जाऊन गाडी क्रॅश झाली. जवळजवळ माझी गाडीची स्पीड 80 ते 90 किलोमीटर एवढी असेल स्पीड. बरं. त्या गाडीला क्रॅश होऊन गाडी माझी जवळजवळ 60-70 मीटरपर्यंत फरफडत गेली. आणि गाडी युटर्न मारून त्या साईडला मी आलो, ब्रिजच्या साईडला. आणि गाडी स्टेबल झाली. जवळजवळ 60-70 किलोमीटरपर्यंत निघाल्यावर गाडी स्टेबल झाली. पुढचं बोनेट एकदम काचेवर आलं होतं. धूर वगैरे येत होता सगळा, तो स्मेल धुराचा, ऑइलचा वगैरे. मी पहिलं बाजूला बघितलं, कारण मी त्यांना आणलं होतं. जे डॉक्टर फ्रेंड होते, लॅब टेक्निशियन फ्रेंड होतं, त्यांना मी आणलं होतं. माझी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना काय झालं तर नाही. मी दोघांकडे बघितलं, मागापुढे बघितलं, दोघांना काही झालं नाही. थोडासा एक मोकळा श्वास घेतला की बाबा गाडी स्टेबल, या दोघांना काही झालं नाही. पण दुसऱ्या क्षणी मी जेव्हा माझ्या खाली पायाकडे बघितलं तर सेफ्टी बॅरियर माझ्या गाडीमध्ये घुसून माझ्या पायाचे 2 भाग केले होते. अरे बापरे.
लिटरली तुम्ही सफरचंद कापल्यावर सफरचंद कसं 2 विभागात पडतं तसा माझ्या पायाचा हाल झाला होता. आणि एकदम मसल्स असे बाहेर आले होते, हार्ट बीट करतं तसे ते मसल्स बीट्स करत होते, रक्तप्रवाह जास्त होत होता. आणि ते बघून डॉक्टर देखील शॉक झाला. ओ माय गॉड, त्याचे डोळे मोठे झाले, तो आश्चर्यचकित होऊन बघायला लागला. आणि ते आता आजूबाजूची पब्लिक पण गोळ व्हायला लागली. आणि मी या साईडला असल्यामुळे ब्रिज खाली डायरेक्ट ब्रिज होता, ब्रिजच्या बाजूला मी होतो आणि या साईडने कोणी यायला जायला जागाच नव्हती. ते त्या साईडने बाहेर पडले. डॉक्टरने ॲम्ब्युलन्सला कॉल केला. ॲम्ब्युलन्स तिथे 10 मिनिटात आली, पण मी बाहेरच निघत नव्हतो, अडकून बसलो होतो. आणि मला डोळ्यासमोर सारखी अंधारी येत होती, कंटिन्यू अंधारी येत होती. आणि नुसते लोकांचे निगेटिव्ह कमेंट्स, अरे आता वाचू शकत नाही, अरे आयुष्य संपलं, आता मेला आता हो. जसं नळाला तुम्ही पाणी सोडता ना तसं ज्या पायातनं रक्त येते, याला काय आता बचणं मुश्किल आहे. आणि काही लोक मला ओढून काढायची तयारीत होते, पण ओढून बाहेर काढायची तयारीत होते. डॉक्टर म्हणला त्याला तसं करू नका, तुम्ही जर त्याला ओढून बाहेर काढलं त्याचा खालचा भाग खाली वरचा भाग वर होईल आणि त्याची डेथ होऊ शकते. हे ऐकून मी स्तब्धच झालो. काही क्षणातच माझं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं आयुष्य फ्लॅशबॅकनुसार डोळ्यासमोर जात होतं माझ्या. माझी आई, माझे वडील, माझं बालपण, माझी वर्षा बहीण, की अरे मला काय झालं तर त्यांचं कसं होईल. कारण त्यावेळेस माझं एज होतं 21 आणि एवढ्या कमी वयात जर माझं XY म्हणजे जर मी गेलो जगातनं तर त्यांना कोण बघणार त्यांना, कारण माझ्याशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नाही. मी घरी गेल्याशिवाय माझी आई जेवत नसायची. माझं जर असं झालं तर त्यांचं काय होईल. आणि साक्षात मृत्यूच माझ्या समोर होता, तुम्ही असं म्हणू शकता. मी फक्त शरीराने तिथे होतो, शरीराने कानाने तिथे होतो, कारण माझ्या डोळ्यात आणि माइंडमध्ये सगळं वेगळं चालू होतं. आणि जे फायर ब्रिगेड वगैरे आले होते किंवा रेस्क्यू टीम आल्या होत्या, कोणीच मला बाहेर काढू शकत नव्हतं. सर तुम्हाला खोटं वाटेल, मी 1 तास त्या जागेवर होतो, 200-250 लोक जमा होती, कोणीच मला बाहेर कोणीच काढू शकत नव्हतं. कारण सिच्युएशन अशी होती की माझ्या वेळी कोणाला यायला जागा नाही. आणि जो पत्रा पायात अडकला होता तो अख्खा ब्रिजला कंटिन्यू होता खालीपर्यंत. मग ते पत्रा पण उचलून, पत्रा खूप हेवी होता, क्रेन आली होती, पण क्रेनने जर उचललं तर माझा पाय कटच झाला असता, कारण जर गाडीवरनं उचलली असती पाय माझा कट झाला असता. मग क्रेनचा पण ऑप्शन स्टॉप केला. मग 1 तासानंतर कोणतरी गॅस कटर आणला. गॅस कटर आणून स्टेअरिंग कट केलं, जे पुढचा भाग असतो टेप रेकॉर्डर वगैरे सगळं तो पार्ट कट केला. नंतर मग मला डाव्या साईडनी बाहेर काढलं. जवळ मी बसलो होतो ना तर मला काही जाणवलं नाही. थोडं जरी हल्लो ना तर लिटरली एवढं पेन होत होतं ना, जसं की मी मेलेलोच आहे, एवढं बेकार पेन होत होतं. आणि ज्यावेळेस मला बाहेर काढलं तेव्हा पाय माझा असा लोळा पडला होता. मला एक कनेक्शन आठवतो, कारण जो डॉक्टर होता माझ्यासोबत त्यांनी मला गाडीमध्येच ट्रीटमेंट चालू केली होती. गाडीमध्ये मला सलाईन चालू केली होती. जिथं अडकले होते तिथंच? जिथं अडकलो होतो तिथंच. ते व्हिडिओज पण आहेत, ते व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करेल. लिटरली लोक असे सलाईन घेऊन थांबलेत हायवेला, पुणे एक्सप्रेस वे आणि तिथं लोक असे सलाईन घेऊन थांबलेत. बघणाऱ्यांची गर्दी भरपूर झाली होती. डॉक्टर मला इंजेक्शन देत होता, एक जण सलाईन घेऊन थांबला होता, एक जण पाठीमागनं माझ्या डोळ्यावर पाणी मारत होता की तू बेहोश नको हो, कारण रक्ताचा प्रवाह एवढा होता की जर मी बेहोश झालो तर माझी काही गॅरंटीच नाही, एवढं ब्लड फ्लो होत होता. आणि 1 तासानंतर ज्यावेळेस मला बाहेर काढलं होतं पाय माझा अख्खा लोळा पडला होता, फक्त स्किनच्या आधारे पाय राहिला होता माझा. तिथून डॉक्टरने संजय हॉस्पिटलला कॉल वगैरे करून ऑपरेशनची तयारी केली होती. डॉक्टर बरोबर होते म्हणून वाचले असं? डॉक्टर होते म्हणून मी वाचलो तुम्ही असं पण म्हणू शकता. कारण कसं होतं त्या सिच्युएशनला नॉर्मल माणूस मेंटली पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो, काय करायचं कळत नाही. नॉर्मल माणूस करतोच. असे किती सिच्युएशन आहे की तुम्ही पण बघू शकता, अपघात झाल्यावर लोक काय करतात, एक तर त्याला ओढून बाहेर काढतात आणि याच्यामुळे डेथ चान्सेस जास्त कोण ऍक्सिडेंट मध्ये हेच होतात. पहिलं सिच्युएशन कशी ती हाताळली पाहिजे, ते काय सिच्युएशन आहे, त्याच्यात तो कुठं अडकलाय का, तो अडकला असेल तर कुठल्या गोष्टी अडकलाय तो पहिला पार्ट बाहेर करावा लागतो. कारण काय होतं, बॉडी जर सेपरेट झाली तुमचं डेथ कन्फर्मच आहे. त्यामुळे पहिलं जो सेफ्टी बॅरियर होता तो कट केला, डिवाइड केला, मग मला बाहेर काढलं. आणि मी फक्त एवढंच टार्गेट डोक्यात होतं त्यावेळेस माझ्या, की मला इथनं काही करून वाचायचंय. पाय गेला तर गेला, कारण मला माझ्या फॅमिलीला साठी मी जिवंत राहिलो पाहिजे. माझे फ्युचर गोल्स ते मला पण सक्सेस करायचे होते पुढं. कारण पाय माझं आयुष्य ठरवू शकत नाही किंवा कुठलाही तुमचा अवयव आहे ना तुमचं फ्युचर ठरवू शकत नाही, की बाबा तुझा पाय गेला त्यामुळे तू हे करू शकत नाही, तुझा पाय गेला मग तू ते करू शकत नाही. आणि चॅलेंजेस भरपूर आले तिथनं पुढं मला. ज्यावेळेस मी हॉस्पिटलला गेलो, ऑपरेशन वगैरे झालं आणि मला पाय गेला तर ऑलरेडी माहितीच होतं मला, पण हॉस्पिटलवाल्यांचा असं वाटत होतं की हा मेंटली डिस्टर्ब होऊन जाईल. कारण यांनी त्याच्या आधी असे केसेस भरपूर हँडल केले. एखादा व्यक्तीचा अवयव गेला आणि तो
शुद्धीत आला, Shock बसू शकतो. शॉक बसू शकतो. त्यांना वाटलं की माझं तसं काहीतरी होईल. मग माझे हातपाय बांधले होते, तोंडात माझा ते गॉज ठेवला होता आरडाओरडा करू नये म्हणून. पण मी ज्यावेळेस होशमध्ये आलो त्यावेळेस डॉक्टर मला भेटायला आले. मला म्हणले, तुला माहिती का तुझ्यासोबत काय झालेलं आहे? म्हणलं, हा सर मला माहिती आहे. काय झालं? म्हटलं, माझा पाय गेला आहे ॲक्सिडेंटमध्ये. डॉक्टर पण लिटरली शॉक झाले की हा असा काय बोलतोय, ह्याला काही गमच नाही म्हणजे पाय गेल्याचा. ते निघून गेले. आणि जवळजवळ ICU मध्ये 8-10 दिवस होतो मी. त्या 8-10 दिवसात खूप असे एक्सपिरियन्स येत गेले. लोकांचा बघण्याचा नजरिया असेल किंवा तुम्हाला शॉक नाही लागला, तुम्ही ते एक्सेप्टन्स झालं तुमचं की यार पाय गेलाय एक्सेप्ट केलं. कारण कसं होतं की जर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत गेले असते तर एक तर तुम्हाला तुमचं आयुष्य तरी गेलं असतं, नाही तर तुम्हाला आयुष्य जगता आलं असतं. त्यामुळे पायाचा सॅक्रिफाईस करणं भागच होतं त्या सिच्युएशनला. आणि अवयव गेला ह्याच्यावर फोकस ठेवण्यापेक्षा की अवयव जाऊन पण तुम्ही त्यातनं वाचले ह्याच्यावर माझा फोकस होता. जीव वाचणं हे महत्वाचं होतं त्या सिच्युएशनला. ओके, आता तुम्ही आता ते मूवीज मध्ये दाखवतात बघा, कोण जीव वाचण्यासाठी हात कापतं हे काढतं, पण रिअल लाईफ मध्ये माझ्यासोबत झालेलं आहे तसं. पाय नसता कट केला तर ते गँग्रीन झालं होतं, बॉडीमध्ये जाऊन माझी डेथ कन्फर्मच होती. म्हणजे भरपूर असे वेळ होते की माझी डेथ कन्फर्म होती. त्यामुळे ते ॲम्प्युटेशन केला, पाय गेला. त्यानंतर मी हॉस्पिटलला आलो. मग पुढे माझी मैत्रीण वर्षा मला भेटायला आली. ती भेटायला आली, ती मला धीर देत होती की तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासोबत लाईफ टाईम आहे, तुला काही झालेलं नाही. मी विचार केला की अरे माझा अपघात झाला आहे, मला पाय नाही आहे, हिचं एवढं ब्राईट फ्युचर आहे. मग मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, हे बघ तू माझ्यासाठी तुझं आयुष्य सॅक्रिफाईस नको करू. ठीक आहे, मला कमरापासून पाय गेलेला आहे माझा, तुझं एवढं ब्राईट फ्युचर आहे, तू शिकलेली आहे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, तू तुझं करिअर करू शकते, बिझनेस स्टार्ट करू शकते. तिने एकच उत्तर केलं की आपलं लग्न झालं असतं, लग्नानंतर तुझा ॲक्सिडेंट झाला असता, तू मला असंच म्हणलं असता का मला सोडून जा म्हणून? ह्या प्रश्नाला कोणी उत्तर दिलं म्हणजे देऊच शकत नाही ना. मला पण तसंच केलं. मग मी म्हणलं ठीक आहे, ज्यावेळेस मी रिकवर होईल त्यावेळेस बघू. पण तिने तिचा जॉब सोडला सर. जॉब सोडून ती माझ्या घरी आली, कारण आई पण कोविड पॉझिटिव्ह होती, घरी ऑक्सिजन होता. आईला 2 दिवसानंतर ही गोष्ट बाहेरनं कळली. वडिलांना माहीत होती, सगळे शॉकमध्ये होते. आणि घरच्यांना तीच चिंता की मुलाचं पुढं आयुष्य जायचंय, एकटा कसा करेल, कारण मी एकुलता एक आणि बारकी बहीण मला. आणि लोक काय 2 दिवस येतील नंतर कोण विचारत नाही, कोणी विचारत नाही सर. आणि कसं होतं, ज्यावेळेस माझं इन्कम सर चांगलं होतं, ज्यावेळेस माझा पॅथॉलॉजीचा बिझनेस होता, त्यावेळेस म्हणजे भरपूर मित्र माझ्याजवळ यायचे. म्हणजे हॉटेल म्हणू नका किंवा कोणाचा EMI असेल, पैसे असेल, ते मी त्यांना हेल्प करायचो. पण ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला सर, कोण आलं नाही, एक मित्र सुद्धा आला नाही. म्हणजे ना त्यांनी माझ्या आई वडिलांना धीर सुद्धा दिला. ज्यावेळेस तुमच्यावर एखादा दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा आपण अपेक्षा करतो की आपला मित्र आहे आपल्या आई वडिलांना बघायला, घरच्यांना बघायला, पण एक मित्र सुद्धा आला नाही. ना की नंतर त्यांनी मला फोन करून विचारलं सुद्धा की तू कसा आहेस. ज्यावेळेस तर तुमच्या करायला होते, हॉटेलला जायला सगळं परत त्यांचे काय असतील गाड्यांची EMI किंवा काय गोष्टी, त्यांना मी हेल्प करायचो का तर एक मित्र आहेत आपले म्हणून. पण आपण कधी स्वार्थ मैत्रीमध्ये केला नाही. पण त्यानंतर माझ्या ऍक्सिडेंटमुळे एवढा अनुभव आला की जर तुमच्याकडे पैसा नाही, 10 लोक तुमच्याकडे येतील. ते म्हण आहे बघा, जिथं वेळ तिथं खेळ, ते लिटरली मी अनुभवलेले. इकडे खोबरं तिकडे उडवलं. हो सेम. मग कोण आलं नाही सर. त्यावेळेस एकच व्यक्ती समोर आली, वर्षा. तिने माझ्या आई वडिलांना धीर दिला, मला धीर दिला आणि माझ्या घरच्यांना पण जाऊन भेटली. घरच्यांना पण तेच होतं की हे बघ तू विचार कर, त्याचा कमरेपासून पाय नाहीये, तुला आत्ता वाटेल तुझं प्रेम आहे त्याच्यावर मान्य आहे, पण पुढं जाऊन तुम्हाला खूप अडचणी येणार आहेत. ओके, लोक काय बोलतील, परत त्याच्या काही गोष्टी असतील, तो कसा उभा घेईल, तो इन्कम म्हणजे पैसा कमवेल नाही कमवेल काय सांगू शकत नाही. मग ती म्हणली माझा त्याच्यावर विश्वास आहे, मग तुमचा काय नाही. तिने एवढं उत्तर केलं. मग आई म्हणजे ठीक आहे, तो वर राहू दे, मग आपण डिस्कस करू. त्यावेळेस माझ्या मामाला पण ही गोष्ट कळली. मग मामा पण बोलत होता की हे बघ लक्ष्मीच्या पावलांनी मुलगी चालत आलेली आहे, तुम्ही विचार करा. मग सर्वस्वी निर्णय सगळ्यांनी तिच्यावर सोपवला. सर निर्णय घे, काय घ्यायचा, हो काय निर्णय घ्यायचा तर तू घे, म्हणजे आमच्या दोघांवरच. आणि माझं तर काय ती पुढे चालतच नाही. मग ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला सर, नंतर जवळजवळ 22-23 दिवस हॉस्पिटललाच होतो मी. नंतर घरी आलो आणि त्यावेळेस तिने तिच्या घरी सांगितलं होतं की मी मुलींसोबत हॉस्टेलला राहणार आहे, कारण हॉस्टेलपासून जॉबचं लोकेशन जवळ आहे, त्यामुळे मी तिकडे राहते असं तिने घरी सांगितलं तिच्या. पण ती लिटरली सर जॉब वगैरे सगळं सोडून माझ्यापाशी होती. बापरे. म्हणजे घरच्यांना सांगितलं की मी कुठेतरी जॉबसाठी बाहेर राहते आणि त्या पिरियडमध्ये तुमचा अपघात झालाय, मग तुमच्या घरच्यांना धीर द्यायला
तुम्हाला धीर द्यायला ती तुमच्या बरोबर राहत होती. हो सर. म्हणजे हॉस्पिटलला वगैरे येणं जाणं, घरात आईची काळजी घेणं. हो, हॉस्पिटलला येत होती डबा घेऊन, टिफिन घेऊन वगैरे. आईची काळजी करत होती कारण आई घरी ऑक्सिजनवर होती. तिने एवढं दिलं. आणि ते काय झालं, ती आल्यामुळं घरच्यांना एक सपोर्ट भेटला की त्याच्या लाईफ पार्टनर त्याला भेटतोय, तो त्याच्यासोबत आयुष्य काढण्यासाठी कोणतरी आहे. एक आपण म्हणतो ना आशेचा किरण, थोडक्यात ते आशेचा किरण बनून ती आमच्या आयुष्यात आली. आणि नंतर कसं झालं सर की मी तर अपघातामुळे माझं स्क्रीन क्राफ्टिंग केलेलं आहे. मला कमीत कमी 6 महिने तर बेड रेस्ट होती. त्या काळात सर माझ्या भावंडांनी मला सपोर्ट केला, ना की कुठला मित्र किंवा बाहेरचा व्यक्ती आला. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की बाहेरचे आहेत, बाहेरचं कोण येत नाही, तुम्हाला तुमच्या घरचेच येतात वाईट अडचणीत. माझा भाऊ आहे, माझ्या भावानी आणि माझ्या बायकोनी, लिटरली खोटं नाही बोलत सर, माझं अख्खं जागेवर होतं. माझं वॉशरूम असेल, माझं आंघोळीचं असेल, सगळं जागेवर होतं. तर ते वर्षात माझा भाऊ करत होते. डायपर चेंज करण्यापासून सगळं तिने. लग्न होण्याअगोदर सर, लग्न होण्याअगोदर सगळं म्हणजे डायपर चेंज करणं असेल, आंघोळ घालणं असेल, सगळं सर तिने केलं. आणि कसं 6 महिने 6 महिने नाही सर, महिनाभरात लग्न झालं आमचं. पण त्याच्या आधी पण ज्यावेळेस घरी आलो, घरी एक 4-5 दिवस होतो, त्या पिरियडमध्ये पण ती माझं सगळं करत होती. आणि लग्न झाल्यानंतर पण ती पुढं तेच करत होती. म्हणजे तिने कुठली किळस किंवा कुठले असं नाही समजले की बाबा कशाला करायचं काय. कारण तुम्ही जर सध्याचं जनरेशन बघताल ना, सध्या मस्त आहे, गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, मग अशी मुलगी भेटणं, तर मला तर मी भाग्यवान समजतो की मला भेटली. जर एखाद्या व्यक्तीचा कमरापासून पाय गेलाय, ती मुलगी पुढं त्याच्यासोबत लाईफ देते का नाही ते माहित नाही. किंवा अरेंज मॅरेज, साधी नोकरी गेली तर राहत नाही. हो, बरेच एक्झाम्पल आहेत, बरेच. आता ह्या जसं माझा ऍक्सिडेंट झाला ना, काही लोकांसोबत माझा टचअप झालाय, दिव्यांग लोकांसोबत. काही दिव्यांग लोक मला अशी पण स्टोरी सांगितली, सर आमचं तर लग्नानंतर ऍक्सिडेंट झालाय. मला सर 2 मुली आहेत, लग्नानंतर ऍक्सिडेंट झालाय. आणि माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझी बायको मला डिवोर्स देऊन निघून गेली. म्हणजे अशा पण केसेस आहेत. मग मला भाग्यवान समजतो की मला एक चांगला जोडीदार मिळाला, माझी चॉईस चुकली नाही म्हणून. मग सर्व तिने माझं केलं सर, म्हणजे डायपर चेंज करण्यापासून असेल, आंघोळ वगैरे सगळं तिने केलं. आणि घरी यायचे लोक, पाहुणे वगैरे भेटायला यायचे, किंवा वडिलांचे फ्रेंड्स, वडिलांची मित्रमंडळी भेटायला यायचे आणि विचारायचे की ही मुलगी कोण आहे. थोडं तिला ऑड वाटायचं की अरे, कारण लोकांचे तोंड आपण बंद करू शकत नाही सर, लोकांचं काय माइंड थिंकिंग करेल, काय करेल. मग तिने निर्णय घेतला, माझ्या वडिलांना बोलली बाबा आम्हाला लग्नच करायचे. म्हणजे आदल्या रात्री ठरवलं की लग्न करायचं, दुसऱ्या दिवशी लग्न पण झालं सर. आणि तारीख सेम आली. 27 मे 2021 ला ऍक्सिडेंट झाला, 27 जून 2021 ला लग्न झालं, करेक्ट एका महिन्यात, तारीख सेमच. म्हणजे काही ठरवून केलं नाही, काय नाही. आणि घराच्या हॉलमध्ये लग्न केलं सर आम्ही. आळंदीवरनं ब्राह्मण बोलवले, भटजी बोलवले, घरात ते यज्ञकुंड आणलं. वर्षाच्या घरच्यांना माहित नाही. तिच्या घरी आपण जवळजवळ 5-6 महिने सांगितलंच नाही. म्हणजे ती म्हणली की आता सिच्युएशन वेगळी आहे, कंडिशन वेगळी आहे. कारण आता जर आपण सांगितलं लग्न करतोय तर घरचे परवानगी देणार नाही, कुठलेही वडील किंवा कुठलीही फॅमिली देणार नाही ना. आपल्या मुलगी एखाद्या दिव्यांगासोबत लग्न करते, ते पण लव्ह मॅरेज. म्हणजे टॉपिकच किती वेगळा आहे ना. म्हणजे विचार पण येऊ शकत नाही की अपघात झालाय, अपघातात पाय गेलाय आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचंय. कोणी पण नाही, कुठला वडील आपली मुलगी देईल, कोणच देणार नाही. माझा मामा सुद्धा मला लिटरली म्हणला होता की माझी मुलगी सुद्धा देणार नाही. पण ती आज लक्ष्मीच्या पावलांनी चालत आलेली. मग त्यामुळं खूप सपोर्ट भेटला. आणि माझे फॅमिली मेंबर्स पण मला खूप सपोर्टिव्ह होते की वाईट काळात पण ते माझ्या सपोर्ट राहिले. पण बाहेरचं कोण व्यक्ती येत नाही सर, जे आहे तुम्हाला फॅमिलीसाठीच करायचंय. तिथनं पुढे मी डोक्यात ठेवलं. ओंकार, तुम्ही असं म्हणताय की वर्षाच्या फॅमिलीला तुम्ही 6 महिन्यानंतर सांगितलं की आमचं लग्न वगैरे झालंय, मग त्यांचा काय रेजिस्टन्स होता, कसं ऍक्सेप्टन्स दिलं त्यांनी, किंवा काय घडलं? ती एक सांगण्याची बाब आहे. कारण कसं होतं, मी तुम्हाला सांगितलंच की कुठलाही वडील किंवा कुठलीही फॅमिली आपली मुलगी असं दिव्यांग व्यक्तीला देणार नाही, खास करून मुलगी. तर तिने सांगितलं की मला की आता घरी सांगायला नको, आपण लग्न करू, लग्नानंतर मी माझ्या पतीने सांगते. आणि तिने वे असा यूज केला की तिने सगळ्यात पहिले तिच्या बहिणीला सांगितलं. कारण बहीण विश्वासातली होती, बहीण जवळची होती. बहिणीला सांगितलं. बहिणीला थोडं वाईट देखील वाटलं, पण बहीण म्हणले की नाही का आपण पहिलं आईला सांगू. मग तिने आईला सांगितलं. मग आईला सांगितलं, पहिले या 2 व्यक्तीला कळलं, त्यानंतर मग तिच्या वडिलांना तिने सांगितलं. वडिलांना विश्वासात घेतलं. ज्यावेळेस ओवी झाली, म्हणजे माझी मुलगी झाली, त्यावेळेस तिच्या वडिलांना सांगितलं की असं आहे, मुलगी झाली, नाही का. तर झाल्यानंतर सांगितलं. हो. आणि म्हणजे 6 महिन्याआधी तर आईला आणि बहिणीला माहितीच होतं आणि सपोर्ट पण होता, नाही का. आणि मग तिचे वडील लिटरली म्हणले की बाळा, मला तुझा अभिमान वाटतोय की तुझे हे काय केले. ठीक आहे, तू माझ्यापासून लपवलं किंवा आम्हाला सांगितलं नाही, मला आज तुझा अभिमान वाटतोय, कारण त्या सिच्युएशनला मी नकारच दिला असता.
मी काय कुठलाही वडील असतं तर त्या सिच्युएशनला लग्न होऊ दिलं नसतं, नकार दिला असता, मग ते बाकीच्या गोष्टी म्हणजे पोलीस कंप्लेंट असेल, बाकीच्या गोष्टी खूप राडा झाला असता. पण तू जे केलंय ते खूप मला अभिमानाची बाब आहे. कारण माझे सासरे जे आहेत ते पण दिव्यांगच आहेत आणि माझी सासू नॉर्मल आहे. बरोबर. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? त्यांचा पण पायाचाच प्रॉब्लेम आहे, त्यांना चालता येत नाहीये, म्हणजे पोलिओ आहेत ते जन्मापासून अपंग आहेत, पोलिओ आहेत ते. तर आमचे जे सासूबाई आई आहेत त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप साथ दिली. तेच इन्स्पिरेशन मला वर्षा पण सांगते. मी माझ्या आईकडे बघून विचार केला की दिव्यांग व्यक्तीचा बी संसार होऊ शकतो आणि माझं तुझ्यावर प्रेम होतं ते आपल्याला इथपर्यंत आणलं. तिच्या वडिलांना पण आज तिचा अभिमान वाटतो. मग बाकी आता सगळं व्यवस्थित आहे. नाही, नवीन जे पुरं रिलेशनशिपमध्ये त्यांनी खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की नुसतं चांगल्या काळात साथ देणारा पार्टनर कधी असू शकत नाही. वाईट काळ जरी आला आणि कितीही मोठं संकट आलं तर त्याच्याबरोबर जर राहिलात तुम्ही तर खरंच एक रिअल हिरो घडू शकतो, जो ओंकारच्या स्वरूपात आज महाराष्ट्रही पाहतोय आणि काही दिवसात नॅशनल लेवलवरती पण ओंकार पोचणार आहे. आणि याच्यामध्ये वर्षाचा जो रोल आहे तो आपल्या पार्टनरसाठी, पुरुष असाल माझा असाल, तुम्ही नक्की निभावला पाहिजे. आणि मग आमचं घरात लग्न झालं सर. घरात लिटरली मी बेड रेस्टवरच होतो, पण वॉकरवर सर मी फेऱ्या घेतल्या. माझ्या दिवाळीचा ड्रेस होता, दिवाळीचे ड्रेस घातला, कुर्ता वगैरे, ते पण फोटोज आहेत, ते आपण दाखवू शकतो. वॉकरवर सर मी फेऱ्या घेतल्या, वॉकरवर. परत उभा पण वॉकरवर राहिलो लग्नाच्या ह्याच्यात, एका पायावर सर. आणि म्हणजे जखम ओलीच होती, थोडं ब्लिडिंग वगैरे होत होतं. ते कुर्ता घातल्यामुळे ते काही दिसून आलं नाही. नंतर सगळं ते जखमची गळली वगैरे त्या गोष्टी झाल्या. पण एका पायावर मी सुरुवात केली की आपल्याला आत्तापासूनच चॅलेंजिंग ॲक्सेप्ट करायचं आहे, लग्न आहे आपल्याला, उभं राहायचंच आहे. मग जवळजवळ सर 5-6 तास मी त्यावेळेस ॲक्सिडेंट नंतर उभं राहिलो एका पायावर. पट्ट्या अख्ख्या माझा लेफ्ट लेगला अख्खी पट्टी बांधली होती खालनावर. कारण पत्रा जो आहे ना तो हा पाय कट करून या पायात घुसला होता, त्यामुळे इथं मला खड्डा आहे पोटरीच्या साईडला. आणि वरच्या साईडला स्क्रीन क्राफ्टिंग केली होती, इथली स्किन काढून या साईडला लावली होती. त्यामुळे अख्खा मला कमरे खालनं भाग अख्ख्या पट्ट्यांनी बांधला होता. आणि त्यावेळेस डॉक्टरनी पण मला चॅलेंज केलं होतं की तुला बोनच नाही आहे, जिथनं माझा कट पाय झाला तिथं तुला बोन नाही, तुला आर्टिफिशियल लेग किंवा पाय बसूच शकत नाही. मग ते मला अजून चॅलेंज मी एक्सेप्ट केलं. मी मनातल्या मनात ठेवलं, ठीक आहे नाही करत ना मी तुम्हाला दाखवणार म्हणून. आणि मला एक क्युरियोसिटी आहे की मला जर कोण म्हणलं ना तू हे करू शकत नाही किंवा करणार नाही, त्याच्या नाकावर टिचून त्याच्यासमोर मी ते करून दाखवतो सर. वा. मला तुम्ही कुठलंही चॅलेंज द्या, तुम्ही मला आत्ता जरी गड चढायला लावा, ट्रेकिंग करायला लावा, स्विमिंग करायला लावा, ड्रायव्हिंग करायला लावा, सगळं काही करायला मी एका पायावर तयार आहे. नॉर्मल लोक तर म्हणून जातात अरे ते करायचं काय, अरे एका पायावर करतो मी. पण माझ्या आयुष्यात सर मी सगळ्या या गोष्टी करायला एका पायावर तयार आहे. ग्रेट. तुम्ही ट्रेकिंग पण करता? ट्रेकिंग करतो सर मी. जेजुरी चढलेलो आहे. लग्न झालं, लग्नानंतर एक 6 महिने आमच्या रिकव्हरीमध्ये गेले. आणि त्या 6 महिन्यात सर मी बसून नाही राहिलो, कारण खच्ची होऊन चालणारच नाही ना. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर भरोसा ठेवलाय, आपल्याला फ्युचर आहे, इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे, लॅबचं स्वप्न आहे आपलं, ते पूर्ण करायचं आहे. जर एका जागेवर बसून राहिलं तर ते आयुष्याला अर्थ नाही सर. कारण आपण जित्यातनं बाहेर पडलोय, एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलोय, हे काहीच नाही सर माझ्यासाठी. देवाने एक चान्स दिलाय, चल तुला देतो. आणि बरेच लोकांचं सर मी खूप ऑब्झर्व केलंय. मी दोन वेळी देवाबद्दल सांगतो. लोक आहे ना प्रत्येक गोष्टीत देवाला नाव ठेवतात. काय झालं की अरे देवाने माझ्यासोबत वाईट केलं, देव माझ्यासोबतच असं करतो. देव म्हणतो अरे वेड्या मी तुला मार्ग दाखवला होता, त्याच्यावर चालायचं काम तुझं आहे ना. देव तुम्हाला परत हाताला धरून नेत नाही सर, तुम्हाला मार्ग दाखवणार, त्या मार्गावर चालायचं काम तुमचं आहे. सगळं जर तुम्हाला आयतं भेटलं त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. बरोबर. मग तेच असतं की तुम्हाला भेटतंय, वेळ आहे, तुमच्या डोक्यात आहे ना, तुम्ही ते करा. लोक काय करतात, ते डोक्यात आहे, विचार करण्यात वेळ वाया घालवतात आणि ती वेळ निघून जाते सर. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात असा विचार केला असणार की बाबा आज करू, उद्या करू. ते करू नाही, ते करावं लागतं आणि वेळ आणावी लागते, वेळ येत नाही. तर असं सगळं होतं. आणि लग्न झालं, लग्नानंतर आपल्यात कसं असतं की जेजुरीला जायला लागतं. आता आम्हाला कसं जेजुरीला जायला लागतं आणि काळूबाईला जावं लागतं. मग चॅलेंज एक्सेप्ट. सर मी लिटरली त्यावेळेस आर्टिफिशियल लेग पण नव्हता माझ्याकडं. मी एका पायावर खालनावर जेजुरी चढलेलो आहे सर. आता बिल्डिंग्स वगैरे नॉर्मल गोष्ट आहे, बिल्डिंगच्या स्टेप प्रॉपर असतात. जेजुरीच्या तुम्ही बघताल ना स्लोप असतो, गड येतो. मी खालनावर एका पायावर जेजुरी चढलेलो आहे. आणि लिटरली मी ज्यावेळेस गड चढत होतो ना, लोकांचे एक्सप्रेशन्स दमून पार, ऐक लय चढे, अयो लय पाय दुखतात ते. आणि मला बघून लोकांचे डोळे पांढरे व्हायचे, अरे बापरे आयुष्यपत देवा, लोक सल्यूट करायचे, म्हणजे एकदम एक्सप्रेशनच बदलायचे. आणि ह्या ज्या गोष्टी ना ते मला अजून इन्करेज करतात की इम्पॉसिबलला मी पॉसिबल करू शकतो. जगात अवघड असं माझ्यासाठी काहीच नाही.
सगळं करू शकतो. एक चॅलेंजिंग एक्सेप्ट करायची ती मला सवयच लागलेली, की कुठलीही गोष्ट अडचणींवर मात करायची. कारण कसं होतं, माणूस आहे ना, लोकांनी टचके टोमणे मारले म्हणून अर्ध्याच्या वर तिकडे खचून जातो. आता ज्या वेळेस हे सगळं झालं तर मला फॉलोअपला दर महिन्याला फॉलोअपला जायला लागायचं संचिती हॉस्पिटलला फॉलोअपसाठी, कसं आहे काय जखम वगैरे बघायला. तर एकदा असंच वडील आम्ही चाललो होतो, वडील होते, आई होते. आम्ही हॉस्पिटलला जाताना एका पेशंटकडे थांबलो. जसं मी सांगितलं लॅब होती आमची, मग एका पेशंटचं सॅम्पल घेण्यासाठी थांबलो. मग आपण जसं ओळख करून देतो की ये मेरा भाई आहे, ये मेरे पिताजी आहे, तसं माझे वडील ओळख करून देत होते पेशंटला. येतो का मॅडम, ये मेरा बेटा आहे. मग ती मॅडमचे माइंडच एवढं म्हणजे बेकार होता ना, अरे देखो तो इसको क्या हुआ है, अरे यार इसका तो पैर चला गया है, इसकी जवानी की मस्ती उतर गई अभी. लिटरली काय वाटलं असेल माझ्या वडिलांना, माझ्या आईला काय वाटलं असेल. लोक सर आयुष्यात तुम्हाला खच्चीकरण करण्याचं काम करतात, तर त्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या फ्युचर गोल्स लक्षात ठेवले पाहिजे, त्याच्यावर तुम्ही प्रोग्रेस केलं पाहिजे. आणि लोक नावं ठेवायलाच असतात, पाठीमागं तुमचे एवढी बुराई करतात ना लोक, तोंडावर लय म्हणणार एक नंबर तो खूप चांगलं काम करतोय, आणि पाठीमागं तीच चुगल्या करत असतात. तुम्ही पुढे जाताना ते बघत नाही. आणि आपल्यात अशी खासियत आहे ना, लोक भरपूर पाय वाढणारे असतात. त्यामुळे तुमचे काही फ्युचर गोल्स असतील ते तुमच्यापर्यंत ठेवा. हा बाबा तो म्हणतोय ना तू हे करू शकत नाही, हो मी करू शकत नाही, तुमच्या कामात त्याला उत्तर द्या. तुम्ही करा, त्याला उत्तर द्या. तुमचं कसं पाहिजे, बोलून नाही करून दाखवायचं. ओके, कारण बोलण्यात वेळ घालायला आपल्या एवढा टाइमच नाही. आपल्याला आपले फ्युचर गोल्स आहेत त्याच्यावर फोकस केला पाहिजे. आणि हे सगळं चालू होतं, टचके टोमणे तर येतच होते. त्याला प्रत्येक टचके टोमण्याला मी पण माझ्या पद्धतीने उत्तर दिलेले. माझी आवड क्रिकेट खेळण्याची. थोडं सुरुवातीला वाटत होतं की यार आता आपण क्रिकेट खेळू शकत नाही, पायच गेलाय, पाळणार कसं आपण, फ्रंट फूट बॅक फूट स्ट्रोक कसे मारणार. पण त्या काळात मी सगळा स्टडी करत होतो की आपलं पुढं कसं करता येईल. मग मला व्हीलचेअर क्रिकेट इंडिया ह्याच्यासोबत कनेक्ट झालो मी. आणि डिफरंटली एबल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया ही आपली मेन आपल्या इंटरनॅशनल एक असोसिएशन आहे क्रिकेटची, जी दिव्यांगांची. त्यात तुमचं ब्लाइंड क्रिकेट असेल, हिअरिंग इन डीफ आहे, फिजिकल चॅलेंज आहे आणि व्हीलचेअर क्रिकेट आहे. त्यातलं मी व्हीलचेअर क्रिकेट पर्याय निवडला, कारण सध्या आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात किंवा जगात तुम्ही म्हणू शकता असे दिव्यांग आहेत जे जन्मापासूनच आहेत. मी तर ॲक्सिडेंटनुसार झालो आहे, पण त्यांना पण एक आवड असते ना की बाबा आम्हाला पण क्रिकेट खेळायची. मग सुरुवातीला मी काय केलं, मुंबई टीम होती त्यावेळेस, आपली महाराष्ट्र राज्याची टीमच नव्हती व्हीलचेअर क्रिकेटची, तर प्रत्येक स्टेटच्या टीम होत्या, प्रत्येक राज्याच्या होत्या. मी मुंबईसोबत काही मॅचेस खेळलो आणि व्हीलचेअर क्रिकेट इंडियाचे अध्यक्ष आहेत अभय प्रताप सिंगजी, जे लखनौचे आहेत, संस्थापकच आहेत व्हीलचेअर क्रिकेट इंडियाचे. त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं. त्यांनी मला रिस्पॉन्सिबिलिटी दिली की तेरे को महाराष्ट्र का टीम बनाना है. म्हणजे आपण एखाद्याला विचारतो की करायचं काय, त्यांनी विचारलंच नाही, तेरे को करण्याचे, तुला महाराष्ट्राची व्हीलचेअर क्रिकेटची टीम बनवायची. त्यांनी एक माझ्यामध्ये एक जोश बघितला असेल किंवा एक स्पार्क बघितला असेल, त्यांनी विश्वास ठेवून मला सांगितलं, मी पण हो बोलून गेलो. म्हणजे तुमच्या बोलण्यातून हा स्पार्क दिसतो. लोक जेव्हा निगेटिव्ह कमेंट करत असतात, त्या निगेटिव्ह कमेंट ऐकायच्या का आपली जी सेल्फ कॉमेंट्री म्हणतो मी त्याला, किंवा स्वतःशी आपण काय बोलतो स्वतःबद्दल, ते जास्त महत्वाचं आहे. करेक्ट. समोरचा म्हणतोय तू नाही करू शकणार, तुला काय माहित, मला माहित, मी स्वतः सांगणार मी करूनच दाखवणार किंवा मी करूच शकतो. करेक्ट. आणि हे जे सेल्फ कॉमेंट्री किंवा स्वतःशी आपण काय बोलतो, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माणूस मैदानात हरत नाही, माणूस मनात हरतो असं म्हणतात, किंवा मनात जिंकतो पहिला आणि मग रियालिटीमध्ये तुम्ही ऍक्च्युली इकडे विचारांमध्येच जिंकलेले होतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे सर. तुमची मेंटॅलिटी जी आहे ना, तुमची सगळ्या गोष्टीत, कुठल्या असू दे, तुमचा बिझनेस असू दे, तुमचा लाईफ असू दे, तुमची मेंटॅलिटी खूप मॅटर करते सर. तुम्ही जर मनाचं ऐकत गेले ना, मन फक्त फिलिंगसाठी, मी सांगतो, तुम्ही आयुष्यात फक्त बुद्धीने विचार करा. कुठली सिच्युएशन, मेंटॅलिटी तुमची स्ट्रॉंग पाहिजे. आयुष्यात तुमचा पाय गेलाय, मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे. हात गेलाय, मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे. एखादा तुमच्याबद्दल वाईट बोलतोय, मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे. खच्ची नाही व्हायचं, कारण त्याने काय होतं, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. बरोबर. प्रत्येकाने इथं जे बघत असतील त्यांनी प्रत्येकाने विचार करा, कोणी जर तुमच्याबद्दल वाईट बोललं, तुम्हाला तिसऱ्याकडनं कळलं ना, तुम्हाला राग येतो. तो राग न येता तुम्ही हा विचार केला पाहिजे, अरे हा आपल्याबद्दल एवढा विचार करतोय, आपण एवढं मोठं झालो. ती पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करा, ना की त्याला निगेटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करा तुम्ही. हेच असतं. आणि आयुष्यात भरपूर लोक येतात सर, भरपूर. आता निगेटिव्ह कमेंटचं तुम्ही बोलता, मी ते सांगतो.
माझे ह्याच्या आधी पण काही पॉडकास्ट झालेले आहेत किंवा काही इंस्टाग्राम सोशल मीडियाचे पेजेस आहेत ज्यांनी माझी स्टोरी कव्हर केली आणि लोकांचे विचार एवढे घाणेत ना सर की नको तशा कमेंट्स नको तशा. अरे एका पायावर हा लंगडा काय करतोय असा, कारण माझे ट्रेकिंगचे व्हिडिओज आहेत ना, स्विमिंगचे व्हिडिओज आहेत. अरे लंगडा एका पायाने कसा काय पोहतोय, अरे याने काय मोटर लावली का काय स्विमिंगला. म्हणजे थोडक्यात अशा नको त्या कमेंट्स येतात. आपल्याला इझी वे सांगतो तुम्हाला, इग्नोर हा वर्डच असा आहे की जो तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातो. बरोबर. जेवढ्या तुम्ही गोष्टी इग्नोर करताल, चांगल्या गोष्टी कधी पण माणसाने आयुष्यात चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. कारण जर त्याच निगेटिव्ह गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देत गेलो ना, माणूस जागेवर राहतो. आणि जर मी त्याच गोष्टींकडे विचार केला असता ना सर, आज मी इथपर्यंत नसतो. बरोबर. कुठं ना कुठं मी बेडवर बसून राहिलो असतो, घरात बसून राहिलो असतो. तर क्रिकेटची गोष्ट मी पुढे कंटिन्यू करतो की महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनची स्थापना कशी झाली. तर साहेबांनी जिम्मेदारी दिली, अध्यक्षांनी जिम्मेदारी दिली. सर बोलणं खूप सोपं आहे, मला या फील्डचा काही अंदाज नव्हता. मी नुकताच हँडिकॅप झालोय, 2 वर्ष झाले होते, म्हणजे 2023ची गोष्ट. प्लेअर कुठनं आणायचे, इक्विपमेंट्स, स्पोर्ट्स व्हीलचेअर क्रिकेटची एक व्हीलचेअर 50,000ला येते, ती कुठनं आणायची. मॅचेस करायचे, स्पॉन्सर कुठे, ट्रॅव्हलिंग पाहिजे, या राज्यातून त्या राज्यात पाहिजे, पैसे कुठे, खाणं पिणं पोरांचं, प्लेयरचं, एवढे 15 जणांची टीम घेऊन जायची, पैसे कुठे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला त्या डोक्यात करायच्या होत्या. आणि सर मी त्यावेळेस एकटाच होतो. तर ती जर्नी आहे ना, मला इथं सांगायला खूप आवडेल. मी प्लॅस्टिकच्या चेअर्स असतात ना, त्याच्यावर क्रिकेट खेळायला चालू केलं. मी आधीपासून क्रिकेट खेळायचो, आमच्या इथलं क्लब आहे तिथं मी आधीपासून खेळायचो. तर मग त्या सरांना जाऊन मी भेटलो, मग त्यांना पण थोडे आनंद अश्रू आले की तू असं होऊन पण थांबत नाही आहे, तू क्रिकेट खेळण्याची तुझी हॉबी आवड कंटिन्यू करतोय. मग त्यांनी मला म्हणले की तुला कधी यायचं, काय करायचं ते कर, तुला बॉल बॅट मी देतो, तू नेट्स वापर, ग्राउंड वापर, तू चालू कर. मग सुरुवातीला 1-2 दिव्यांग मित्र होते, त्यांना घेऊन मी तिकडे प्रॅक्टिसला करायला लागलो. आणि एक सोशल मीडियाचा असा वापर केला सर मी की एक पोस्टर बनवलं की एक व्हीलचेअर क्रिकेट दिव्यांगांची टीम बनवायची आहे, तर प्लेयर्सची गरज आहे. तर जवळजवळ ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं 40 ते 50 सर मला कॉल आले. आणि त्यातले सगळेजण सिलेक्शन कॅम्पला आले, वानवडीला 1 दिवस ठरवला होता. सगळ्यांचं सिलेक्शन वगैरे केलं प्रॉपर. त्यावेळेस 2-3 व्हीलचेअर मी मुंबई टीमकडनं घेतल्या होत्या प्रॅक्टिससाठी, कॅम्पसाठी. आणि त्यावेळेस 15 जण मला भेटले. त्या 15 जणांना घेऊन सर मी प्रॅक्टिस चालू केली. ते प्रॅक्टिसचे फोटोज व्हिडिओज शूट केले आणि ते जे स्पॉन्सरशिप मागायला मी सुरुवात केली, त्यातनं मला स्पॉन्सरशिप आली सर. स्पॉन्सरशिप आली आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांनी मला 12 व्हीलचेअर दिल्या, स्पोर्ट्स व्हीलचेअर 5 लाखाच्या. त्यात त्यांचं खूप मोठा सपोर्ट लागला की दिव्यांगांकडं बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप चांगला आहे आणि ते सपोर्ट करतात ते. मग नंतर आम्ही व्हीलचेअर आल्यामुळं आमचं प्रॉपर इस्टॅब्लिश झाली, असोसिएशन इस्टॅब्लिश झाली, ॲफिलिएशन भेटलं वरनं नॅशनल असोसिएशनकडून. मग आम्ही प्रत्येक स्टेटला मॅच खेळायला गेलो. मध्य प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, गोवा, हैदराबाद, मध्य प्रदेश, आज प्रत्येक राज्यात आपली महाराष्ट्र टीम गेलेली, मॅचेस खेळून आली, चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आणि लोक पण तेवढ्या उत्साहाने बघतात की बाबा ज्याला पाय नाहीये किंवा जो दोन्ही पायाने अपंग आहे तो व्हीलचेअरवरनं डाईव्ह मारून कॅच पकडतो सर. असे प्लेयर आहेत स्पायनल कॉर्डवाले, युरिन बॅग लावतात सर, अख्खं आयुष्य व्हीलचेअरवर आहे, फक्त झोपायला बेडवर जातात, उठल्यापासून रात्रीपर्यंत अख्खं आयुष्य व्हीलचेअरवर आहे. ती पोर सर युरिन बॅग लावून क्रिकेट खेळतात, 4 6 मारतात सर. तुम्ही आत्ता पण जाऊन कुठेही गुगलला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, व्हीलचेअर क्रिकेट प्लेयर्स, असे तुम्हाला व्हिडिओ भेटतील ना, तुम्ही कधी आयुष्यात माइंडसुद्धा विचार केला नसेल. आणि आमच्या दिव्यांगांचं एक वैशिष्ट्य आहे की जर कोणी म्हणलं ना रे तू हे करू शकत नाही, ते त्याला करूनच दाखवतात. वा, अशी मग आपली महाराष्ट्र टीमची एक जर्नी आहे. आज मी महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेटचा कॅप्टन आणि संस्थापक आहे सर. फंटास्टिक. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तुम्हीच बनवलं पण? येस सर, आपण स्टेट असोसिएशन बनवलं. येस. आणि वुमन्स क्रिकेट जसं माहीत नव्हतं 10 वर्ष आधी काय, तसं अजून काही लोकांना दिव्यांग क्रिकेट काही माहीत नाहीये. आणि येत्या एक 3-4 वर्षात BCCI पण आपल्याला सपोर्ट करून आपल्या पण नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस करणार आहे. आता इंडिया वर्सेस श्रीलंका ही आपली इंटरनॅशनल मॅच झाली. आता इंडिया टूर इंग्लंडला जाणार आहे आपली. तर आपला महाराष्ट्रातल्या एक प्लेयर आहे हिंगोलीचा, तो आता इंडिया टीममध्ये सिलेक्ट झाला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातनं पण प्लेयर आता इंटरनॅशनल मॅचेसला जाणार आहेत इंग्लंडला वगैरे. हे खूप आनंदाची बाब आहे. फंटास्टिक. येस सर. ओमकार, ही गोष्ट फार छान वाटली की 2 पाय नसणारी लोक चौकी छिक्के मारतायत. येस. क्रिकेटमध्ये मारतायत, त्यांच्या जीवनामध्ये मारतायत. सगळ्यांच्या लोकांच्या टॉमनेनवर ते 6-4 मारतात, तुम्ही असं म्हणू शकता.
Yes. आणि सगळ्यांना ज्यांना आम्हाला सगळ्यांना हात पाय डोळे सगळं काही शाबूत आहे ती लोक कंप्लेंट करत बसतायत. ते स्वतःच्या जीवनातही हारायला लागलेत किंवा कोणाच्या टोमण्यांनी थकून गिवअप करायला लागलेत. खरंच इन्स्पिरेशन आहे तुमची ही जी क्रिकेट टीम आहे आणि तुम्ही स्वतः पण. ओंकार, आता हे उदरनिर्वाह वगैरे कसं चालतो किंवा काय करता तुम्ही याच्यासाठी? ओके, तर आता कसं आहे आपली जसा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस तुम्हाला म्हणलं ॲक्सिडेंटच्या आधी फ्रँचायसी होती. ती फ्रँचायसी वडिलांनी थोडी स्टेबल ठेवली माझ्या ॲक्सिडेंट पिरियडमध्ये. मग तीच सध्या पुढं करतो. आणि वर्षा पण लॅब टेक्निशियन आहे. आमच्या दोघांचं एकच झालं BSc MLT. आता ती सध्या MBA करते. मग वडील असतात लॅबमध्ये, मिसेस असती, सिस्टरचं पण माझ्या BSc MLT झाले, ती असती आणि मी असतो. आणि साईड बाय साईड मी आता सध्या थोडंसं एक वेगळा बिझनेस स्टार्टअप करायचं बघतोय. त्याच्यावर माझा थोडा फोकस आहे. आणि लॅबचं कसं आहे की आता आमची फ्रँचायसी असल्यामुळं आम्हाला तो सध्या चालू आहे. आणि लॅबचा उदरनिर्वाह कसा आहे सध्या सीझन वाईज असतो. आता बिझनेस म्हणल्यावर कसा तुमचा जसा सीझन असेल जसा मॉन्सून आला की पेशंट्स वाढतात डेंग्यूचे, चिकनगुनियाचे, त्यात मग चांगलं इन्कम होतं. परत थोडं हिवाळा आला की लोक हेल्दी असतात त्यावेळेस मग थोडं म्हणजे सीझन वाईज थोडंसं बिझनेस वर खाली होतं. तो एक इन्कम सोर्स आपला चालू आहे. आणि इन फ्युचरमध्ये आमचं जे स्वप्न आहे जसं की तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःचा पॅथॉलॉजीचा बिझनेस चालू करायचा प्रॉपर मशिनरीचा सेटअप घेऊन, तो आता काही दिवसात होणार आहे. त्याच्यावरच फोकस चालू आहे माझा. सगळी त्याची तयारी चालू आहे. ओंकार, घरच्यांच्या सपोर्ट शिवाय तर कोणताही हँडिकॅप असेल किंवा कोणताही परफेक्ट माणूस जरी असला तरी ग्रोथ नाही करू शकत. तुमच्या घरच्यांबद्दल, त्यांच्या सपोर्टबद्दल किंवा कोण कोण फॅमिलीमध्ये आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी आवर्जून सांगेल की कारण कसं होतं जसं मी आधीच बोललो होतो की बाहेरची कुठलीही व्यक्ती तुम्हाला सपोर्टला येणार नाही किंवा जेव्हा तुमच्याकडं इन्कम आहे किंवा पैसा आहे त्यावरच येणार. त्यामुळे माझ्या घरच्यांनी एवढं मला सपोर्ट केलं आहे ना माझ्या ॲक्सिडेंटच्या काळात आणि आत्ता पण. माझे मामा असतील, माझे मावश्या असतील, माझे मावस भावंडं असतील आणि माझे फॅमिली मेंबर्स, आई वडील सगळ्यांनी खूप सपोर्टिव्ह आहेत. कारण ज्यावेळेस माझी सिच्युएशन होती त्यावेळेस ते थोडं डिप्रेशनमध्ये गेले, पण नंतर त्यांनी माझ्यात जो स्पार्क बघितला की बाबा ह्याला जर ह्याचा पाय जाऊन काय टेन्शन नाही आहे मग आपण पण ते घेतलं नाही पाहिजे, तो त्याच्या आयुष्यात उभारी घ्यायला तयार आहे. मग तो विश्वास त्यांना मी दाखवला की मी करू शकतोय, सगळ्या गोष्टी करू. कारण ज्यावेळेस आहे ना माझे वडील म्हणत होते की तू बाहेर नाही जायचं घराबाहेर ही कंडिशन बघून, का तर एक काळजीपोटी. प्रत्येक वडिलांना वाटतं की आपल्या मुलाला बाहेर एवढ्या लांब म्हणजे तमिळनाडू, मध्य प्रदेश बाहेर नाही पाठवायचं, ते पण एकट्याला. कारण कसं होतं की दृष्टिकोन त्यांना माहीत नव्हतं, नवीन होतं, तेव्हा मला अवॉइड करायची. पण ज्यावेळेस त्यांनी बघितलं की मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, एका पायावर मी काही करू शकतो, एका पायावर सर मी स्विमिंग करतोय, ड्रायव्हिंग करतोय. तुम्ही मला किती लॉंग ड्राईव्ह सांगा. आता मध्ये आम्ही गोव्याला गेलो होतो, मी अख्खी पुणे टू गोवा अख्खी ड्राईव्ह एकट्याने केली होती. आणि नॉर्मलच गाडी चालवतो, असं नाही की मॉडिफाय वगैरे, नॉर्मल गाडी चालवतो. टू व्हीलर पण मी ॲक्टिवा वगैरे एका पायाने चालवतो सर. म्हणजे कसं होतं नथिंग इज इम्पॉसिबल. आणि घरच्यांची गोष्ट म्हणजे कसं आहे आता मला मुलगी आहे आता 2 वर्षाची नाही का, म्हणजे ती पण खूप मला इन्स्पायर करते की ती जे मला लळा लावते किंवा जे प्रेम तिच्या पोटी मला अजून काहीतरी करतं की अजून काहीतरी मोठं करू. त्यामुळे आता अजून एक बिझनेस माझा थोडा चालू आहे प्लॅनिंग, ते पुढं अजून ग्रो करणार आहे. आणि वर्षाची गोष्ट, वर्षांनी पण मला खूप मदत केली लाईफमध्ये पण, त्या सिच्युएशनमध्ये बाहेर काढण्यापर्यंत आणि आत्ता बिझनेसमध्ये पण देखील. म्हणजे सॅम्पल कलेक्शन असेल, पेशंट्स हँडलिंग असेल, बाकीच्या गोष्टी सर्व काही ती पण करते. माझी सिस्टर आहे ती पण मला माझ्या पॅथॉलॉजीच्या बिझनेसमध्ये सपोर्ट करते. आणि कसं होतं थोडक्यात एक फॅमिली बिझनेस असल्यामुळे तो एक चांगला आमचा स्ट्रॉंग म्हणजे आपण म्हणतो ना एक पाया, चांगला तो आमचा पाया आहे. असं वर्षाबद्दल अजून सांगा. वर्षा रिअल हिरो आहे तुमच्या स्टोरीमध्ये असं वाटतं मला? रिअल हिरो तीच आहे, कारण जर ती नसती तर माझी स्टोरीज पुढे लिहिली गेली नसती. कारण मी पण थोडाफार खच्ची होऊन काय फक्त घरात बसलो असतो, ना स्पोर्ट्स केलं असतं, ना कुठल्या आयुष्याचं फ्युचर प्लॅनिंग केलं असतं. ती आली, तिने मला मोटिवेट केलं, इन्स्पिरेशन दिलं, की तिने एक भरोसा दिला की तू हे करू शकतो. तिचा विश्वास मी आज खरा करून दाखवला. एका पायावर मी सगळी गोष्ट करू शकतो. असं कधी फ्रस्ट्रेशन आलं की नाही यार नाही झेपत, ते दुखणं असेल किंवा तुझं पेन असेल तर पेनमध्ये असं कधी वाटलं की नाही यार संपून टाकावं, नको आता बस? पेनच्या वेळेस कसं होतं सर, स्किन क्राफ्टिंगला माझी तर मांडीपासून स्किन काढलेली होती, त्यामुळं ती स्किन बरीच होत नव्हती. सारख्या हॉस्पिटलच्या चक्रा मारते होत होतं. आणि त्यावेळेस ॲक्सिडेंटमुळं भरपूर खर्च झाला होता, जवळजवळ एक 10 lakhs 12 lakhsचा खर्च झाला होता. त्यामुळं आम्हाला डॉक्टर पर विजिट 2000 रुपये घ्यायचे, घरी येऊन ड्रेसिंग करायची. आणि दिवसातनं 3 टाईम ड्रेसिंग होती, कारण जखम खूप मोठी होती. आणि ती जखम जो लेअर येतो, पाणी येतं, पाणी येऊन ते कडक होती जखम, मग ते गॉजनी साफ करायला लागायचं.
आणि मग ते आम्हाला परवडायचं नाही. तर माझी आई सर स्वतः त्या वेदना डोळ्यात त्याच्या अश्रू येऊन रडून रडून ते साफ करायची. का तो पैसे नाही आहेत? नाही, पैसे नाही, म्हणजे तिला एक वाईट वाटत होतं की जखम बघून की काय झालं मुलाच्या आयुष्यात वगैरे. आणि मग तिला मी तेच धीर द्यायचो की तू काही बघू नको, ठीक आहे, चल आता थोडंफार आपल्याकडे इन्कम नाहीये किंवा पैसे नाहीये, पुढं आपण जनरेट करू ना. आणि माणूस एकदा खाली पडला ना, त्यांनी उभारी धरायची जी असते आपली, की तुम्हाला वाटतंय की आपण खाली पडलोय किंवा आपलं खच्चीकरण होतंय, तर तिथनं उभारी घेण्याची जिद्द तुमच्यात पाहिजे. कारण माणूस जिद्दी असलाच पाहिजे, चिकटी असलीच पाहिजे. जर तुम्ही नुसतं थिंकिंग करताय, विचार करताय, तो माणूस कधी वर येऊ शकत नाही. आणि लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, मग ह्याच्यातच आपण अडकून बसतो. लोक बोलायलाच असतात. लोक या जगात ते ना बोलण्यासाठीच असतात. तुम्ही तुमचं सक्सेस दाखवा, काम दाखवा, ती तोंड ऑटोमॅटिक गप होतील. काय दृष्टिकोन आहे समाजाचा हँडिकॅप लोकांकडे बघण्याचा असं वाटतं, म्हणजे आता तुम्ही अनुभवत आहे? येस. आता त्याबद्दल एक वैशिष्ट्य असं आहे की लोकांना अजून दिव्यांगांकडे एक सिंपतीने बघतात सर, की हे काहीच करू शकत नाही. मग म्हणजे मस्त काळजीपोटी असेल किंवा त्याच्याबद्दल दया वाटत असेल, ते त्यांच्या डोक्यात असतं की हा दिव्यांग आहे राव, ह्याला थोडंफार रोड क्रॉस करून देऊ, अरे हा दिव्यांग आहे, ह्याला आपण थोडीशी मदत करू. पण आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही एकटा रोड क्रॉस करू शकतो, आम्ही खालनावर एकटा गड चढू शकतो. आम्हाला फक्त सपोर्ट पाहिजे आमच्या टीम बिल्डअप करण्यासाठी, महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीमला पुढे नेण्यासाठी. आम्हाला स्पॉन्सरशिपची गरज असते. कारण सर हे जे प्लेयर आहेत सगळे रुरल एरियात नाहीत, म्हणजे खेडेगावात येतात, हिंगोली, नागपूर, सातारा, यांचा इन्कम सोर्स पण एवढा नसतो. कोण काहीतरी छोटं मोठं हॉटेलमध्ये काम करत असतं, किंवा एखाद्या दुकानात काम करत असतं, किंवा घरी बसून असतात, किंवा एखादा त्यांची फॅमिली कमवत असते त्यामुळे घरी असतात. यांचा इन्कम सोर्स एवढा स्ट्रॉंग नसतो सर. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की यांचं ट्रॅव्हलिंग पासून त्यांचं थोडंफार घर चालवण्यात किंवा मॅच फीस देणं, त्यांना मदत करणं. तर जनतेला आणि लोकांना मी एवढंच सांगतो की आम्हाला सिंपती नकोय, आम्हाला पाहिजे सपोर्ट. असा सपोर्ट की आमचा जो खेळ आहे, आमच्यात खूप जोश आहे, आमचा तुम्ही खेळ बघा कसा आहे, काय आहे, आणि त्या खेळाला सपोर्ट म्हणून आम्हाला याचं स्पॉन्सरशिप तुम्ही मदत करू शकता. स्पॉन्सरशिपने बेनिफिट त्यांना पण होतो स्पॉन्सर्सला, कारण आमच्या मॅचेस नॅशनल इंटरनॅशनलच्या मॅचेस होतात, तिथं भरपूर मोठे मोठे लोक येतात, भरपूर ब्रँड्स येतात. ओके, भरपूर असे मोठे मोठे ब्रँड्स पण आम्हाला आहेत, जसं की सायकल, अगरबत्ती वगैरे एक्सेट्रा. भरपूर गोष्टी अशा तुम्ही त्यात अचीव करू शकता आणि एक सपोर्ट बघू शकता. ना की दिव्यांगांना सिंपती द्यायची आहे तुम्हाला. आणि दिव्यांगांवर कधीच तुम्ही दया दाखवू नका. एखादा दिव्यांग जर ठरवलं तर ते दया तुमची प्रेमात रूपांतर करायला वेळ लागणार नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि लोकांना पण हेच सांगतो आणि दिव्यांग बांधवांना पण हेच सांगतो की जर तुम्ही जन्मापासून दिव्यांग असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांचा ॲक्सिडेंटमध्ये अपघातात पाय जातो किंवा दिव्यांगत्व आहे तर त्यांनी कधी खचून जाऊ नका. तुमचे फ्युचर गोल्स आहेत त्याच्यावर फोकस करा. आणि प्रत्येक दिव्यांगाच्या लाईफमध्ये हे येतच की घरातल्या असू द्या किंवा बाहेरच्या असू द्या, निगेटिव्ह कमेंट्स असेल, नको त्या गोष्टी बोलणं असेल, किंवा तू हे करू शकत नाही. एक वाक्य खूप ऐकू येतं की तू हे करू शकत नाही. त्या गोष्टीला तू हे केलंस ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायची तुमच्यात ताकद ठेवा. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्यात खूप गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या, त्याच्यावर फोकस राहू द्या. अजून आयुष्यातले असे 4-5 लोक ज्यांची नावं घ्याल त्यांच्यामुळं आज तुम्ही या लेवलला पोहोचलेला आहात? सगळ्यात पहिलं तर माझे वडील विनायक रौंदाळे, कारण त्यांनी ते दुःख पचवलं जे माझा अपघात झाला. कारण सोपं नाही सर, तुम्ही विचार करा, मुलाचा अपघात झालाय, पाय गेलाय, पुढं आयुष्य कसं आहे, ते दुःख त्यांनी पचवलं कसं असेल. मी विचार करत असतो की काय असेल की एखादा वडील आहे, मुलाचं असं झालंय यंग एजमध्ये, ते दुःख कसं पचवलं असेल. म्हणजे आई पण, माझी आई, वडील, माझी बहीण यांनी कसं दुःख पचवलं असेल. माझी आई दीपाली रौंदाळे, बहीण प्रियंका रौंदाळे, आणि मेन हिरो वर्षा रौंदाळे, हे माझे टॉपचे हिरोज आहेत. ह्याच्यानंतर माझी भावंड आदिनाथ जाधव, आदित्य जाधव, अजिंक्य जाधव, यांनी पण मला खूप सपोर्ट केले. माझे मामा लोक, अविनाश दायरकर, अतुल दायरकर, म्हणजे फॅमिली माझी जी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे. आणि त्यानंतर जे काय असेल, म्हणजे माझे बड्डे सेलिब्रेशन असेल किंवा काय, ते एकदम म्हणजे दणक्यात साजरा करत असतात. माझा बड्डे किंवा एखादा फंक्शन असेल, एकत्र येऊन, म्हणजे ते जाणीवच होत नाही मला की मी अपंग आहे. ते पण ते कधी त्यांना पण वाटत नाही की मी एक अपंग आहे. प्रत्येक गोष्ट, आता आम्ही लास्ट टाइम, खोटं नाही बोलत सर, माळशेज घाटात गेलो होतो
लोक माळशेज घाटातला एक सगळ्यात म्हणजे असं धोकादायक म्हणू शकता किंवा डेंजर धबधबा आहे, पण लोक जातात तिथं, ट्रेकिंग करतात. हो, ट्रेकिंग करतात, कारण ते काय सर घसरडी जागा आहे, शेवाळी आहे, तर लोक तिथं आवड करतात जायचं. आणि तिथं कोण नव्हतं, मग मी माझ्या भावंडांना माहिती आहे हा याडा काही करणारच, चॅलेंजिंग गोष्टी ऍक्सेप्ट करतो सर, व्हिडिओज पण मी दाखवेल. तो धबधब्यापर्यंत मी वरपर्यंत चढत गेलो सर, माझ्या स्टिक चटकत होत्या पण काय नाही, मग मी बसून 2 हातांवर एका पायावर जम्प करत मोठ्या धबधब्यापर्यंत गेलो, मस्त एन्जॉय केला सर. तिथं ट्रेकिंग असेल काही असेल कुठलीही गोष्ट करायला सर मी एका पायावर तयार आहे. तुम्ही आता पण मला चॅलेंज द्या कुठलं पण. असं काही प्राऊड मुवमेंट लाईफमधलं दिव्यांग झाल्यानंतर की तुम्हाला वाटलं की यस मी अचीव्ह केलेलं आहे किंवा मी समवेर पोचलोय, असं काही मुवमेंट्स आयुष्यातले? मुवमेंट्स तर भरपूर आहेत सर, जसं की माझे आता सत्कार्स वगैरे होतात किंवा मला ॲज अ स्पेशल गेस्ट म्हणून दहीहंडी किंवा गणेशोत्सवाच्या आरतीला वगैरे बोलवतात, की हाय बाबा ही लोक तरी आहेत की यांनी नजरिया बदलला यांचा, की हे मला दिव्यांगांना कमजोर समजत नाही, दिव्यांगांना एक मोटिवेशन म्हणून बघतात ही लोक. त्यामुळे दहीहंडीचे उत्सव असतील तिथं बोलवतात किंवा कुठल्या कार्यक्रमाला. ब्रँड अँबॅसिडर पण होतात कोणते? येस ऑटोबॉक म्हणून एक जर्मन कंपनी आहे, तर आपलं पुण्याचं ब्रांच आहे, तर त्यांनी काय केलं, मी फोटोशूट केलं होतं आर्टिफिशियल लेक सोबत. मी सध्या फुल पॅन्ट आत्ता घालतोय, नाहीतर मी शॉर्ट्सच घालायचो. शॉर्ट्स मला खूप आवडतं कारण जे प्रोस्थेटिक आहे, तुम्ही माझे फोटोज बघू शकता, प्रोस्थेटिक शो होतो. आणि एक आपण फॅशन म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. आमचं कसं आहे, जे ॲम्प्युटीज असतील, ॲम्प्युटीज म्हणजे ज्यांना पाय नाही, ते एक फॅशन म्हणून ते करतात. मग कोण टॅटूज म्हणजे स्टिकर्स लावतं, कारण टॅटू तर नाही, स्टिकर्स लावतं किंवा सॉक्स वेअर्स करतात डिझाईन्सचे. थोडक्यात एक फॅशन म्हणून पण करतात. आणि मॉडेलिंग पण आमचे ह्याच्यात करतात, हँडिकॅप लोक मॉडेलिंग पण करतात, तुम्ही गुगलला पण बघू शकता. तर ऑटोबॉकची कंपनी आहे, माझे फोटोज वगैरे त्यांना आवडले, माझं जर्नी स्टोरी त्यांनी बघितली, मग त्यांनी माझे पोस्टर्स बनवले त्यांच्या ब्रँडला लावण्यासाठी. मग 1 वर्षासाठी त्यांनी माझे पोस्टर्स वगैरे ॲज अ ब्रँड ॲम्बॅसेडर त्यांनी पब्लिश केले आणि त्यांच्या ब्रांचेस जेवढ्या पण ब्रांचेस आहेत ते त्यांनी लावले होते. ह्याच्या व्यतिरिक्त डॉग स्निकर्स म्हणून एक शूजची कंपनी आहे, त्यांना एक वेगळा कंटेंट भेटला की आर्टिफिशियल लेगला शूज लावून त्यांचं ॲड करायची. मग माझ्या आर्टिफिशियल लेगला मी शूज लावून फोटोशूट व्हिडिओ शूट केलं. डॉग स्निकर्सनी मला नाही का स्पॉन्सरशिप केली शूजची, आणि त्या डॉग स्निकर्सच्या मग पेजेसला पण माझे फोटोज वगैरे आहेत भरपूर. आणि ते एक अचिव्हमेंट्स आणि त्यात एक प्राऊड मुवमेंटच असतो की हे जी नकारात्मक गोष्ट आहे ती सकारात्मक मध्ये बदलली जाते, आणि इथनं पुढं अजून भरपूर बदल घडणार आहेत की दिव्यांग जे आहेत ना, अजून ज्या इम्पॉसिबल गोष्टी ते पॉसिबल करतात आणि करत राहणारच आहे. आणि माइंडसेट आहे येत्या काही काळात दिव्यांगांबद्दलचा जे लोक विचार करतात भरपूर बदलणार आहे. म्हणजे एखाद्याला वाटत असेल की अरे हा करू शकत नाही, तर तो त्याच्या नाकावर टिचून ते करून दाखवणार. एक नॉर्मल ओंकार आणि दिव्यांग ओंकार हे दोन्ही जीवन तुम्ही जगताय, याच्यातलं फार मोठा डिफरन्स कोणता वाटतो जगताना? डिफरन्स म्हणाल तर सर कुठलाच नाही. जे आधी मी ॲक्सिडेंटच्या आधी माझ्या ज्या गोष्टी करत होतो त्या आत्ता देखील त्याच सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे माझं ट्रॅव्हलिंग असेल, फिरण्याची हॉबी असेल, क्रिकेट खेळण्याचं असेल, बिझनेसचं. कारण तुमचा कुठला अवयव तुमचं सक्सेस, तुमचा ग्रोथ किंवा तुमचे फ्युचर गोल्स नाही कायच डिसाईड, किंवा कुठला एखादा व्यक्ती किंवा तुमचा अवयव हे डिसाईड करू शकत नाही की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करणार आहे, किंवा तुमचे फ्युचर गोल्स असतील, तुमचे विजन असेल, तुमची स्वप्न असतील. अवयव गेला तरी ते तुम्ही कंप्लीट करू शकता, आणि आज मी ते कंप्लीट करून दाखवले. माझे क्रिकेट खेळण्याची हॉबी, आज मी नॅशनल लेवलला क्रिकेट देखील खेळतोय. माझा पॅथॉलॉजीचा बिझनेस सक्सेसफुली चालू आहे, तो देखील मी हँडल करतोय, आणि फ्युचर्स गोल्स पण मी अचीव करत चाललो आहे. म्हणजे ॲक्सिडेंट नंतर कुठली अशी एक गोष्ट नाही आहे मी जी ठरवली आणि ती माझ्याकडनं झाली नाही. जे ठरवलं ते आत्तापर्यंत होतच गेलेलं आहे आणि इथून पुढे होतच राहणार आहे. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तेच, म्हणजे माणूस एखाद्या अवयवाने पूर्ण किंवा अपूर्ण होत नाही, म्हणजे पूर्ण माणूसच असतो, एखादा अवयव नसला. एक ओळ सांगतो मी सगळ्यांसाठी, माणूस हा अवयवाने अपंग होत नाही, माणूस हा बुद्धीने अपंग होतो, एवढंच मी सांगू शकतो. जशी तुमचे विचार असतील ना, तुमची मेंटॅलिटी, ते अपंगत्व आहे तुमचं. मग तुमचे जर निगेटिव्ह असतील विचार किंवा एखादा नको त्या गोष्टी डोक्यात असतील, ते तुमचं अपंगत्व आहे, ना की कुठला एखादा हात गेलेला व्यक्ती किंवा पाय गेलेला व्यक्ती. मी करू शकत नाही हा विचार अपंगत्व आहे. करेक्ट. आणि मी करू शकतो हा विचार तुम्हाला असं म्हणूया की परफेक्ट बनवतो. आणि प्रत्येक माणूस कोणीही काहीही करू शकतो, काहीच अडचण नाही. आता मी करू शकतो तर नॉर्मल पर्सन का करू शकत नाही? जर तुम्हाला वाटत असेल की एखादा बिझनेसवाल्यांचं उदाहरण देतो,
कारण काही लोक मला असे पण भेटले की कॉल्स येतात, कारण इंस्टाग्रामला मला भरपूर लोकांचे मेसेजेस येतात, कॉन्टॅक्ट नंबर मागत असतात. आणि एक व्यक्ती असा पण भेटला की माझं म्हणजे त्या फील्डचे काय रिलेटेड नाही, तरी त्यांनी मला का प्रश्न विचारला मला अजून माहीत नाही, की दादा मला तुमचा नंबर द्या की मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला सुरुवातीला वाटलं एखादा दिव्यांग व्यक्ती असेल ज्याला क्रिकेट खेळायचं. मी नंबर दिला, त्यांनी मला फोन केला, दादा आपलं इंस्टाग्रामवर बोलणं झालं होतं, दादा मी जवळजवळ 1 कोटीला लॉस झाले. म्हणलं दादा हां, मग त्याचं मी काय करू शकतो? म्हणलं नाही, ते मी कसं परत जनरेट करू शकतो किंवा कसं ते रेकॉर्ड करू शकतो मला सांगा ना. म्हणलं दादा मी यात कशी हेल्प करणार? नाही दादा, मी तुमचे व्हिडिओज बघितले, तुमच्या बोलण्यात एक ऊर्जा आहे, पॉझिटिव्हिटी वाटते की तुम्ही जर मला काहीतरी सांगितलं मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकतो. मग ते मला कुठेतरी वाटलं की बाबा जर खरंच मी एखाद्या व्यक्तीला मोटिवेट करत असेल तर काय हरकत नाही. मग फोनवर मी त्याला सांगितलं, हे बघ दादा, जो तुझा लॉस झालाय किंवा काय झालं त्याचा विचार करत नको बसू, तुझे जे फ्युचर गोल्स आहेत त्याच्यावर फोकस कर. तो व्यक्ती एवढंच बोलला की माझ्या डोक्यात सारखे तेच विचार येत होते की लॉस लॉस लॉस. ज्यावेळेस मी त्याला सांगितलं की लॉस हा शब्दच तू तुझ्या डिक्शनरीमधनं काढून टाक ना, प्रॉफिट ह्याच्यावर फोकस कर, प्रॉफिट बरोबर होत जाईल. आणि त्यांनी परत सुरुवात केली सर, आणि परत ते सगळे मागचा पास्ट त्यांनी विसरला. आणि जे काही त्याला मी सांगितलं, त्याला हे पण सांगितलं होतं की तू सगळ्यात पहिलं तुझे मित्र अवॉइड कर. त्यांनी या 2 गोष्टी केल्या, मित्र अवॉइड केले आणि जी गोष्ट त्यासोबत झाली आहे ती अवॉइड केली. फ्युचर गोल्सवर फोकस केला, प्लॅनिंग केलं सर. 6 महिन्यात परत तो सक्सेसच्या ग्रोथवर आहे. आज त्याचा हॉटेल मॅनेजमेंट हॉटेलचे बिझनेस आहेत, 2 हॉटेल्स आहेत, एक सासवड रोडला आहे आणि एक सोलापूर रोडला आहे. फंटास्टिक. खूप महत्त्वाचा संदेश ओंकारने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की जे गेलं त्याच्याकडे फोकस करण्यापेक्षा, जे म्हणजे खूप सारे लोक लॉसेस करतात आणि लॉस झाला तो रिकवर करण्याच्या नादी लागतात, कमवण्याचा विचार करत नाहीत किंवा दुसरीकडून ते येऊ शकतं याचा विचार करत नाहीत. मी वाईट बी याच्यामध्ये मानसिक खच्चीकरणही होतून खूप साऱ्या गोष्टी घडतात. तर जे निगेटिव्ह आहे त्याच्यावरचा फोकस हटवून जर तुम्ही पॉझिटिव्हिटीवरती फोकस केला तर नुकसानही कव्हर होऊ शकतं आणि तुमचं आयुष्यही बेटर घडू शकतं. ओंकार, ही चर्चा खूप महत्त्वाची आहे आणि पुढे अशीच चालू राहावी असे वाटते. पण कुठेतरी एखादं प्लेन उडालं तर त्याला लँडिंग पण करायला लागते. तर लँडिंगमध्ये माझा हा प्रश्न असणार आहे की तुम्ही काय संदेश द्याल लोकांना? तुमचे खूप सारे संदेश या पॉडकास्टमधून मिळालेत, पण असा एक पर्टिक्युलर संदेश जो दिव्यांग आहेत किंवा जे फिट पण आहेत, नॉर्मल पण आहेत, पण बुद्धीने दिव्यांग आहेत असं म्हणूयात, अशा लोकांना काय एक वेगळा संदेश द्या? आता बुद्धीने दिव्यांग असतील तर त्यांना काय ना काय आर्टिफिशियल लेग किंवा आर्टिफिशियल त्यांना देणं गरजेचं आहे, ते आपण देऊ. तर एवढंच सांगतो सगळ्यांना की माणूस आहे ना, माणूस त्याचं पूर्ण आयुष्य आहे ना बुद्धीच्या जोरावर जगतो, एवढं मी सांगतो. कारण तुम्ही तुमचं आत्ता पण ऑब्झर्व करा, आता तुम्ही बसलाय, मी बोलतोय, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये हेच चाललं असेल, अरे हा काय बोलतोय, किंवा सगळं माइंडवरचा खेळ. फक्त तुमच्या माइंडवर कंट्रोल ठेवा, मेंटॅलिटी स्ट्रॉंग बनवा आणि फक्त तुमचं फ्युचर गोल आहे त्याच्यावर फोकस करा. आणि खच्चीकरण करायला भरपूर लोक भेटतात तुम्हाला, ठीक आहे, त्याची काही कमी नसती. आणि बोलणाऱ्यांची बघणाऱ्यांची कमी नसती. लोकांना त्यांचं आयुष्य यातच घालवायचं असतं. ह्याच्याबद्दल चर्चा कर, त्याच्याबद्दल चर्चा कर. तुम्ही तुमच्या कामातनं त्यांना उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. किंवा असं मला वाटतं की प्रत्येकाने दिव्यांग असेल किंवा नॉर्मल पर्सन असेल, फक्त पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहताल ना तेवढं तुमचं सक्सेस किंवा फ्युचर गोल्स लवकर अचीव्ह होतील तुम्हाला. कारण लोक काय म्हणतात, ते तो माझ्याबद्दल असा म्हणला, तो माझ्याबद्दल तसा म्हणला, तू माझ्याबद्दल म्हणला का, डायरेक्ट कॉलर पकडायला जातात माणसं. साधं गाडी जरी एकमेकाला धडकली, काय माझ्या गाडीला धडकतो, एवढ्या लाखाची गाडी आहे. अरे ठीक आहे, तू एवढ्या लाखाची गाडी वापरतोय, तुझ्याकडे पैसा आहे, मग तू का अशी येडचा म्हणजे थोडक्यात नाही का वेडेपणा करतोय? तू हुशार आहे, तू पैसा कमवलाय, 50 लाखाच्या गाडीत फिरतोय, मग तू का नको त्या लोकांच्या नादी लागतो? थोडक्यात एवढंच आहे की बुद्धीचा वापर योग्य त्या ठिकाणी करा, मेंटॅलिटीने स्ट्रॉंग लावा आणि तुमचे फ्युचर गोल्स अचीव्ह करा. धन्यवाद. फंटास्टिक. मित्रांनो, रिअल हिरोंची संख्या आपल्या आजूबाजूला कमी नाही. थोडेसे डोळे उघडा, आजूबाजूला बघा, खूप सारे इन्स्पिरेशन स्टोरीज तुमच्या आजूबाजूला आहेत, जे आज ओंकार सरांची आपण स्टोरी इथं पाहिलेली आहे. माणुसकी अजूनही जिवंत आहे. तुमच्या घरात कोणी मेंटली दिव्यांग असेल, फिजिकली दिव्यांग असेल, मित्रांनो, कुटुंब ज्याच्या बरोबर आहे तो रिअल हिरो होऊ शकतो. त्याला कोणाची तरी साथीची गरज असते, आईवडिलांच्या साथीची गरज असते, मित्रांच्या साथीची गरज असते, कदाचित वर्षासारख्या एखाद्या रिअल हिरोची गरज असते जीवनामध्ये. आणि खरंच माणुसकी संपलेली नाही आहे किंवा विनर कसल्याही परिस्थितीत निर्माण होऊ शकतो, राखेतनं भरारी घेऊ शकतो, फिनिक्स पक्षासारखी तुम्हीही घेऊ शकता. आणि मित्रांनो, हे रिअल हिरोचा हा जो पॉडकास्ट आहे
हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल, इन्स्पायर करेल. मी जाता जाता एक विनंती नक्की करेल की ओंकारनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन किंवा दिव्यांग असोसिएशन व्हीलचेअर केलेलं आहे, त्याला तुम्ही काही सपोर्ट करू शकत असाल तर नक्की ओंकारचा नंबर मी खाली देतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय जे काही शक्य आहे ते करा. आपण त्यांना मोटिवेट करूयात, आपण त्यांचा आधार बनूयात. आणि मला वाटतं खूप चांगली लोक सोसायटीमध्ये आहेत, ते नक्कीच ओंकारच्या कार्याला हेल्प करतील. ओंकार, खरंच तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात आणि आम्हाला खरोखर प्राऊड वाटतो की विजेता कॉर्नरमध्ये तुमच्यासारखी लोक येतात, त्यांच्या स्टोरीज शेअर करतात. आम्हाला बसल्या बसल्या खूप सारं मोटिवेशन इथं मिळतं. सो ओंकार, तुम्ही इथं आलात आणि विजेता कॉर्नरचं जे काही लोक आजपर्यंत रिअर हिरो आहेत त्यापैकी एक मानाचा तुरा तुम्ही या विजेता कॉर्नरमध्ये लावलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांना शेअर करा. खूप सारी लोक स्वतःच्या विचारांनी स्वतःचा घात करतायत, त्यांना इन्स्पायर करूयात, त्यांना जगण्याची नवीन उमेद देऊयात. विजेता कॉर्नरच्या माध्यमातून भेटूयात पुढच्या अशाच एका स्टोरी बरोबर. धन्यवाद. येस, मी एक 2 ओळी बोलतो विजेता कॉर्नर बद्दल. तर सर, विजेता कॉर्नरमध्ये माझा येण्याचा हाच मोटिव्ह होता की विजेता कॉर्नर जे आहे ते अशा हिरोजला एक प्लॅटफॉर्म आहे की जे लोकांच्या आयुष्यात जे काही वाईट गोष्टी असतील किंवा जे डिमोटिवेटेड झाले असतील त्यांना मोटिवेट करायचं काम विजेता कॉर्नर करतंय, जे आमच्यासारख्या हिरोजला इथं बोलून आमची स्टोरी शेअर करायला लावते. कारण पिक्चरमधले हिरोज तर प्रत्येक सण बघतात, पण रिअल लाईफ हिरो आपला विजेता कॉर्नर दाखवते. तर नक्कीच विजेता कॉर्नरचे तुम्ही अजून काही भरपूर असे हिरोजचे व्हिडिओज ते बघा. आणि विजेता कॉर्नरच्या मनापासून धन्यवाद मानतो की मला इथं बोलण्याची संधी दिली. थँक्यू ओंकार, थँक्यू व्हेरी मच.